तसेच मराठी शाळेचे मुख्याध्यापक, तसेच त्यांचे सहकारी शिक्षक वृंद, तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी व ग्रामस्थ बंधू भगिनींचं आमच्या ग्रामपंचायतीतर्फे सर्वांचं स्वागत करून हे मानव साखळी म्हणजे काय आहे याबद्दल मी 2 मिनिटं तुम्हाला सांगतो। आज आंतरराष्ट्रीय प्रजाप्रभुत्व दिनानिमित्त कर्नाटक सरकारकडून मानव साखळी म्हणजे उत्तर दिशापासून म्हणजे बिदर जिल्ह्यापासून दक्षिण दिशापर्यंत म्हणजे चामराजनगर या जिल्ह्यापर्यंत मानव साखळी रचून संविधान जागृतीसाठी समाज कल्याण इलाके, नगराभिवृद्धी इलाके, ग्रामीण अभिवृद्धी व पंचायत राज इलाके, शाळा शिक्षण इलाके यांच्या सहयोगाने राज्यामध्ये आचरणे होत आहे। तेव्हा या अंतर्गत बेळगाव जिल्ह्यामध्ये रामदुर्ग तालुक्यामधील सालहट्टी गावापासून चन्नम्मा कित्तूर तालुक्यातून तेगूर गावापर्यंत 145 किलोमीटर व्याप्तीमध्ये ही मानव साखळी तयार करण्यासाठी योजना आखली आहे। तेव्हा मानव साखळीमध्ये रामदुर्ग तालुक्यामधील सालहट्टी, चंदरगी तसेच सौंदत्ती तालुक्यामधील सोपडल, यरगट्टी, गिंचल क्रॉस, बैलहोंगल तालुक्यामधील नेसर्गी क्रॉस, सुतगटी क्रॉस, बेळगावी तालुक्यामध्ये करडीगुट्टी, सांब्रा, बेळगावी नगर, सुवर्ण विधानसौध, हिरेबागेवाडी, यमके उबळी, इटकी क्रॉस, चन्नम्मा कित्तूर मार्गावरून तेगूर गावापर्यंत ही मानव साखळी सरफळी रचली आहे। तेव्हा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा इथं उपस्थित झाल्याबद्दल सर्वांचं मी स्वागत करून पुढील कार्यक्रम सरांना उपासनेचे स्वातंत्र्य, दर्जा किंवा संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांच्या सुसन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्प विधान आमच्या संविधानात आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी तयार झाले। हे संविधान अंगीकृत अधिनियम सर्वप्रथम स्वागत करून आजच्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहून जो काय कार्यक्रम नियमाप्रमाणे ठरलेला आहे त्याप्रमाणे सर्वांना करण्याची विनंती करतो।